जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे पत्रकार संवाद आयोजित केलं होतं. संवादमध्ये मुद्दे फक्त आपल्या डोंबिवलीमधले जे प्रामुख्याने इथे करदात्यांना जो अनुभवतोय किंवा उद्भवतोय त्या अनुषंगाने आम्ही इथे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच्यानंतर के-डी-एम-टी सर्व्हिसेस असतील, फुटपाथ असतील, वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य, कचऱ्याची समस्या असतील, अशा अनेक समस्या आम्ही इथे मांडायचा प्रयत्न केलाय. विरोधक म्हणून आम्ही इथे भूमिका आमची स्पष्ट इथे ठेवायचा प्रयत्न करू. तुम्ही बघितलं असेल सत्ताधारी स्वतःच अ, अ, इथे त्यांच्या प्रशासनाविरोधात आंदोलन करतायत, त्यांना मारायच्या धमक्या देतायत. गुंड प्रवृत्तीच्या अनुषंगाने ते लोकांच्या समोर जायचा प्रयत्न करतायत. तर आम्ही देखील विरोधक म्हणून त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही इथे थांबणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही काँग्रेस त्यांची खूप मोठी भूमिका इथे मांडेल आणि संघटना बघता तर संघटना इथे स्ट्रॉंग करायचा नक्कीच आमचा एक प्रयत्न राहील. आम्हाला पक्षाने जी नियुक्ती दिलेली आहे त्या नियुक्तीला घेऊन आम्ही इथे सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत मी सांगितल्याप्रमाणेच आरोग्य असेल, त्यानंतर शिक्षण सुविधा असेल, कचरा समस्या असतील, परिवहन समितीच्या समस्या असतील, म्हणजे ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर हॉकर्सच्या ज्या समस्या आहेत या समस्यांना घेऊन आम्ही प्रामुख्याने लोकांच्या समोर जाणार आहोत. उबाटाचे काही नगरसेवक पळवले होते, काँग्रेसचे नगरसेवक पळवायचे देखील प्रयत्न केले. कुठे यशस्वी ठरले, कुठे अपयशी ठरले, त्यांनाच समजत नाहीये की महापौर हा शिवसेनेचा असला पाहिजे का बीजेपीचा असला पाहिजे. तर तुम्ही विषय घेतलेलाच आहे, तर तुम्ही म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त सत्ता लाटण्याचा आणि श्रेय लाटण्याचा जो विषय आहे, तिकडे काँग्रेस ही आमची जी गटनेता आहे कांचनताई, ही प्रामुख्याने ठेवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिच्याकडे आम्ही हे विषय घेऊन जाऊन हे विषय नक्कीच आम्ही ठेवू. पलावामध्ये स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आणि नगरसेवक, काही शिवसेनेचे पदाधिकारी हे स्वतः जाऊन फेरीवाले उठवायच्या मागे लागले होते. प्रशासनावरती त्यांचा अंकुश नाहीये, तुम्ही बघितलं असेल. असं त्यांनी स्वतःनीच सांगितलं की तुम्ही उठवलं नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू. ही शोकांतिका आहे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी, की स्वतः निवडून आलेले लोकप्रतिनिधी, मग ते भले निवडून आलेले किंवा बिनविरोध आलेले, हे त्यांची भूमिका बजावू शकत नाहीये. आणि एका ठिकाणी आपण बघितलं असेल काही दिवसांपूर्वीच महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते. हे तुम्ही देखील बघितलं असेल.